किती मनापासून लिहिले सध्या. कविता जरी अर्धवट असली ना, आपण दोघं मिळून पूर्ण करू आयुष्यभर. वाघमारे, तुम्ही माझ्यापासून दूर असला ना की एक एक क्षण मला जीव घ्यानं वाटतो. आणि आज तर त्या पूर्वा मॅडमने माझा मोबाईलच काढून घेतला होता. तेव्हा तुम्हाला फोन करणं काय साधा मेसेज करायचा बी चान्स मिळाला नाही मला. आणि भारती मावशी, पडवळ कुणाचीच मदत घेता आली नाही, कारण त्या पूर्वा मॅडमचं त्यांच्यावर बी लक्ष होतं. माझं लक्ष चौकशीत कमी आणि तुमची काय अवस्था झाली असेल तिकडेच जास्त होतं. वाघमारे, आज लई मिस केलं मी तुम्हाला. मी सुद्धा खूप मिस केलं तुला सध्या. पण ठीक आहे, दिवसभर एकमेकांना भेटलो नाही, पण आत्ता इथं भेटलो ना. तू कविता वाचलीस, दिवसभराचा सगळा थकवा निघून गेल्यासारखं वाटलं. कवितेसाठी थँक्यू. वाघमारे, सॉरी, खरं तर हा विषय काढायची वेळ नाही आहे. पण जर तुमच्याशी नाही बोलणार तर कोणाशी बोलणार. लय दिवसापासून ना मला एका विषयावर बोलायचं तुमच्याशी. कशाबद्दल बोलायचं? वाघमारे, ह्या पूर्वा पाटील मॅडम ड्युटीवर नाही, आपल्या आयुष्यात काहीतरी ठरवून आल्यासारखं वाटतात मला. म्हणजे विचार करा ना तुम्ही. आता पोलीस स्टेशनमध्ये इतर पण लय कामं असतील, लय वेगवेगळ्या केस असतील, तरी पण ती सगळी कामं सोडून पूर्वा मॅडमनी आपल्याला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी आटापिटा केलास. एवढं वाईट आपण समोरच्याशी तेव्हाच वागू शकतो जेव्हा आपल्या मनात त्याच्याबद्दल राग असेल. आणि मला राहून असंच वाटतंय की त्या पूर्वा मॅडमच्या मनात ना आपल्याबद्दल कसला तर राग आहे. त्याशिवाय त्या अशा वागणार नाहीत. ह्या पूर्वा पाटील मॅडम नक्की कोण आहेत ह्याची माहिती काढायला पाहिजे आपल्याला. मला पण तसंच वाटतंय सध्या. पण आपली फक्त शंका आहे, ठोस पुरावा असल्याशिवाय काहीच बोलता नाही येणार. हा, बरोबर आहे. पण ठीक आहे, त्यांनी माझ्या सगळ्या फाईल ओपन केल्यात ना. आता आपण सुद्धा त्यांची कुंडली शोधून काढू. सोड ना, जाऊ दे तो विषय. सध्या आजवर इतकी संकट आली, त्याला सामोरं गेलोच ना आपण दोघं जर एकत्र असू ना तर हे संकट पण निभावून नेऊ. हाँ बोल बाबडे, इतक्या रात्री का फोन केलास? सगळं ठीक आहे ना? हो डॅडी साहेब, सगळं एकदम नीट आहे. डोंट वरी, अजिबात काळजी नका करू. नाही मग फोन का केलास इतक्या उशिरा?
डॅडी साहेब, मी तुम्हाला एक गुड न्यूज यायला फोन केलाय. काय कुठलं? मी आता तुमच्यावर असणारा गुन्हेगारीचा डाग कायमचा पुसून टाकणार आहे. आता 1 महिन्याच्या आतच तुम्ही अगदी बिनधास्तपणे मोकळेपणाने बाहेर फिरू शकाल. कौतुक कौतुक केवळ कौतुक. दिसत नाही का तुला डोळ्याला? सॉरी 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 मम्मी, बाहेर पण कुठं दिसत नाहीत बघा. अयो सपने, मला काय वाटतंय, आपण समधी उठायच्या आधी 2 जण बाहेर निघून गेला असतात तर. मम्मी, मला काय वाटतं, आपण एकदा टेरेसवरती बघूया. कोणाला पण जाग यायच्या आधी का नाही, सकाळी सकाळी गेले असते टेरेसवरती. आपण जाऊन त्यांना रंगी हात पकडू. मम्मी, यावेळेला मोबाईल एकदम तयार ठेवा तुमचा. हा, ते दोघं एकमेकांच्या खुशीत दिसले का दिसले का लगेच खिचिक करा. कवा हुशारीचं बोलतीस बघ तू. चल चल चल. मम्मी, शस्त्र कुठे आहे तुमचं? भया, भारी. चला चला. बघा मम्मी, माझी शंका खरी ठरली. काय झालं? मारताय कशाला मला? अगं भिंड कुठली, तुझा आवाज गेला असं 2 जण उठले असते तर कुठनं पुरावा गोळा करायचा. सॉरी सॉरी. घ्या घ्या.